बाकीचे चला सेल्फी इधर इधर हा जो कायदा आहे शासनानं जो ड्रायव्हर म्हणजे वाहन चालकावर जो राबलेला आहे कायदा, ही काळा कायदा आणि चुकीचा कायदा आहे. ह्या कायद्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे असं केलेलं आहे, त्याच्यामध्ये मोटरसायकलपासून तर मोठ्या गाडीपर्यंत ट्रक असो किंवा मग कोणतीही गाडी असो, हा कायदा असा आहे की ह्या ड्रायव्हरनं कोणत्या बी ड्रायव्हरनं अगर ॲक्सिडेंट झाल्यानंतर त्या ड्रायव्हरला 10 वर्षाची शिक्षा, कठोर शिक्षा आहे आणि त्याला 7 लाख रुपये दंड असा आकारलेला आहे. माझ्या मित्रांनो, अगर समजा हा ड्रायव्हर तर कोणी असं जाणून बुजून तर त्यानं ॲक्सिडेंट करणार नाही, परंतु जो लोक आत्महत्या करतात, आत्महत्या केल्यानंतर ती पण त्याच्यावरच लागू होणार आहे. मोटरसायकल अगर कोणत्या ट्रकला किंवा टेम्पोला किंवा कारला येऊन धडकल्यानंतर मोठ्या गाडीवरच ती गुन्हा दाखल होत असते. असं नाही की ते छोट्या गाडीवर गुन्हा दाखल होत आहे. तर ही काय कोणती भावणारी नाही आहे. हा ड्रायव्हर हजम करणार नाही आहे. म्हणजे ड्रायव्हरला 5-7 हजार रुपये महिन्याला पगार असती, त्या पगारीमध्ये त्यांनी 10 वर्ष जेलमध्ये जायचं, मग त्याची जामीन करत बसायचं आणि 7 लाख रुपये घरबी विकून त्यांनी केलं पूर्ण, तर ती होणार नाही. ह्या ड्रायव्हरांनी वाहतूक संघटनेला आम्हाला ही मान्य नाही. ह्या शासनाने हे कठोर जो कलम लागू केलेलं आहे, कठोर कलम रद्द करावं. अगर कलम रद्द नाही केलं तर आम्ही रोडवर उतरू, आम्ही कठोरपणे आंदोलन करू आणि भारत देशाला आम्ही दाखवू की आम्ही बी ड्रायव्हर आहोत तर कसे आहोत आणि आम्ही कोणत्याही गाडीवर, कोणाच्या बी गाडीवर आम्ही ड्रायव्हिंग करणार नाही. मग ते पंतप्रधान असो किंवा मुख्यमंत्री असो या अजून कुणी असो, तर त्या गाडीवर आम्ही ड्रायव्हिंग करणार नाही. आम्ही शेती करू, आम्ही काय बी करू, मजुरी करू, आम्ही आमची जीव आणि आमचे लेकरं पाळू, परंतु आम्ही ड्रायव्हिंग करणार नाही. आम्ही ह्यासाठी शासनाचा तीव्रपणे आम्ही निषेध करतो. हा संप किती दिवस चालणार आहे? हा संप आज आम्ही निवेदन दिलेलं आहे. 4 तारखेपर्यंत ऑल इंडियामधले जेवढी वाहतूक संघटना आहेत ही निवेदन देतील. हा निवेदन पूर्णपणे पंतप्रधान यांच्या दालण्यात जाईल. त्यानंतर त्यांनी विचार करतील ह्याच्यामध्ये काय करायचं काय नाही, तोवर ही आंदोलन स्टॉप होणार आहे. आता आमची दुसरी मीटिंग मुंबईला आहे. त्या मुंबईच्या मीटिंगमध्ये महाराष्ट्रामध्ये काय होतं आहे की त्याच्यामध्ये काय घडल ती समोर येईल. त्यानंतर मुंबईनंतर एक दिल्लीची ऑल इंडियाची एक मीटिंग होणार आहे. त्या मीटिंगमध्ये अगर ही रद्द कलम झालं तर ठीक आहे, अगर कलम रद्द नाही झालं तर आंदोलन पुढं चालत राहील, त्याला मुदत राहणार नाही.